नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृती दिन आहे. 25 नोव्हेंबर 1984 ला त्यांचं निधन झालं होतं. स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यानंतर राज्याला एक नवा आयाम दिला. स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, गाढे अभ्यासक, उत्तम वाचक, साहित्यिक, व्याख्याते असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, अर्थमंत्री, भारताचे संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान, विरोधी पक्ष नेते अशी विविध पद भूषवली होती. 1962च्या भारत चीन युद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी खास दिल्लीला बोलावून घेत संरक्षण मंत्रीपद दिलं होतं. तेव्हापासूनच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हटलं जातं. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथे 12 मार्च 1913 मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला. त्यांच्यावरील वडिलांचं छत्र हे बालवयातच हरवलं होतं. त्यामुळे आई विठाईनं त्यांना वाढवलं. कोणतंही संकट आलं तरी त्याला सामोरं जायचं ही लढाऊ वृत्ती त्यांच्या आईनं त्यांच्यात निर्माण केली होती. यशवंतरावांनी आपलं प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतलं. ते BA LLB झाले. शाळकरी वयात त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीत सहभाग घेतल्यामुळे त्यांना दंड आणि तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी पाश्चात्य देशातील श्रेष्ठ ग्रंथकारांचे ग्रंथ वाचून काढले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात यशवंतराव सक्रिय सहभागी झाले होते. 1946 मध्ये ते मुंबई प्रांताचे पार्लमेंटरी सेक्रेटरी बनले. या पदावर काम करताना त्यांची राजकीय कारकीर्द अधिक पुढे सरकली. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव यशवंतराव चव्हाण यांच्यावर होता. एखाद्या व्यक्तीच्या विकासाचं प्रमुख साधन शिक्षण आहे. शिक्षण घेतल्यास व्यक्तीसोबत समाज आणि राष्ट्र यांची प्रगती होत असते, असे विचार यशवंतराव चव्हाण यांचे होते. घरच्या दारिद्र्याच्या स्थितीमुळे ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही अशा सर्व जाती धर्मातील गरिबांच्या मुलांसाठी मोफत शिक्षण द्यावं असा प्रस्ताव त्यांनी आणला. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. शिक्षणासंबंधी पुरोगामी योजना देखील आम्हाला हाती घेता येत नसेल तर मुख्यमंत्री पद काय कामाचं आहे असं म्हणत यशवंतराव चव्हाण बैठकीतून उठून गेले. एकूणच यशवंतराव चव्हाण यांनी मोफत शिक्षणाच्या योजनेसाठी त्यांचं मुख्यमंत्री पद पणाला लावलं होतं. अखेर निर्णय झाला आणि BC आणि EBCचे नाममात्र फॉर्म भरून घेतले जाऊ लागले आणि बहुजनांच्या पिढ्यांसाठी मोफत शिक्षणाचं दार खुलं झालं. शालेय शिक्षण हे मातृभाषेतून मिळावं याचा आग्रह पहिल्यांदा यशवंतरावांनीच केला होता. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली. तर रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थांना पाठबळ देण्याचं काम यशवंतरावांनी केलं होतं. यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं महाराष्ट्रात सध्या एक मुक्त विद्यापीठ देखील आहे. नाशिक येथील गंगापूर धरणाजवळील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षणाच्या बाहेर पडलेले अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना केली. ते उत्कृष्ट संसदपटू, उदार मतवादी व अभ्यासू होते. रसिक व साहित्यिक देखील होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. यशवंतरावांनी महाराष्ट्राची कृषी औद्योगिक धोरणाचा फक्त पायाच घातला नाही तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या संस्थांचे जाळे निर्माण केले. गुणी माणसांचे, कार्यकर्त्यांचे मोहर निर्माण केले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्याची ओळख एक प्रगतिशील राज्य म्हणून निर्माण झाली. देशाचा कणा असलेल्या कृषी व्यवसायात त्यांनी आमूलाग्र बदल करून विकास साधला. शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी राष्ट्राच्या शेती आणि आर्थिक विकासासाठी अनेक सहकारी संस्था स्थापन करण्यावरती भर दिला.
सहकारी पतसंस्था, सहकारी वाहतूक, सहकारी ग्राहक भांडारे, सहकारी श्रमिक संस्था तसेच सहकारी खरेदी विक्री संघ निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं तसेच अनेकांना राजकारणाचे नेतृत्व करण्यासाठी संधी मिळावी यासाठी पंचायत राज या त्रिस्तरीय व्यवस्थेची सुरुवात त्यांनी केली होती. 18 सहकारी साखर कारखान्यांची स्थापना या काळात झाली. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे, म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनी भूमिहीनांना द्याव्यात. जी जमीन अविकसित, अनुत्पादक व पडीक आहे अशा जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतीत आधुनिकीकरण आणलं. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा यासाठी नद्यांना धरणे बांधली. धरणे बांधल्यावर विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केलं. शेतकऱ्यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे यासाठी राज्यात कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आली. ग्रामीण भागात शेतीपूरक उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली. औद्योगिक क्षेत्र असो किंवा शेती क्षेत्रातलं यशवंतरावांचं कार्य हे फार मोठं आहे. आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांचा एक किस्सा सांगितला जातो. आपल्या सडेतोड लेखणीसाठी ओळखले जाणारे संपादक आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिकात निपुत्रिक यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राची धुरा असं हेडिंग करून यशवंतरावांवरती जहरी टीका केली होती. या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला आणि आपल्याला मुलबाळ का नाही याचं स्पष्टीकरण दिलं. यशवंतरावांनी अत्यंत शांतपणे आणि कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर म्हणून खालच्या पातळीवर न जाता अत्रेंना त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यांनी अत्रेंना अत्यंत शांतपणाने सांगितलं की अत्रे साहेब, मी निपुत्रिक नाही. चले जाव चळवळीत इंग्रजांच्या विरोधात लढा देत असताना इंग्रजांनी मला पकडण्यासाठी माझ्या घरी धाड टाकली. त्यावेळी माझी पत्नी वेणू ही गरोदर होती. मी सापडत नसल्याच्या रागानं इंग्रजांच्या सैनिकांनी वेणुताईंच्या पोटावर लाथ मारली. त्यात वेणुताई यांचा गर्भपात झाला आणि त्यांच्या गर्भाशयाला कायमची हानी झाली. त्यामुळं पुन्हा मूल होण्यास अडचण तयार झाली. आता यामध्ये माझी आणि वेणुताईंची चूक काय आहे? हे ऐकल्यानंतर आपल्या टीकेचा पश्चाताप झाला आणि आपली चूक सुधारण्यासाठी आचार्य अत्रे दुसऱ्याच दिवशी पुन्हा मराठा दैनिकात यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. इतकंच नव्हे तर अत्रे हे चव्हाण जोडप्याची प्रत्यक्ष माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी देखील गेले होते आणि पाय धरून त्यांची माफी मागितली. या निमित्तानं तुम्हाला आमच्या घरी यायला तरी मिळालं असं वेणुताई यावेळी अत्रेंना हसत म्हणाल्या. यावरून त्यावेळेचं राजकारण आणि राजकारणी हे कसे होते हे कळतं. एखाद्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करताना आणि त्याला उत्तर देताना त्यांच्या राजकारणाचा दर्जा कसा होता हे लक्षात येतं. पण आजच्या राजकारणात घालून पाडून टीका करणं, शिवीगाळ करणं, हिंसक आणि असंसदीय शब्दांचा वापर करणं हे सर्रासपणे सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक म्हणून दिलेलं योगदान असो, आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचण्याचं मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम असो, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून केलेलं काम हे प्रेरणादायी असंच आहे. 25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतराव चव्हाण यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या मातीतील थोर नेत्याला स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.